नमस्कार. घर आणि टीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही अगदी भारी अशी अगारो मल्टीकुक केटल विथ स्टीमर याचा रिव्ह्यू आणि सोबतच आपण पाहणार आहोत ह्यामध्ये आपण कोणकोणत्या रेसिपीज बनवू शकतो, याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही बॅचलर असाल, स्टुडंट असाल किंवा हॉस्टेलमध्ये राहत असाल तरीसुद्धा तुम्ही हे घेऊ शकतात. खूप युजफुल आहे. किंवा तुम्हाला फिरायला जायचं आहे आणि तिथे असं काहीतरी तुम्हाला इंडक्शन किंवा किचनऐवजी छोटीशी वस्तू हवी आहे ज्यामध्ये तुम्ही पटकन एखादा पदार्थ बनवून खाऊ शकतात, तर त्यासाठी सुद्धा ही केटल अतिशय उपयोगी आहे. ह्या केटलचा रंग खूप सुंदर आहे आणि ही 1.2 लिटरच्या कॅपॅसिटीमध्ये येते. जर हे काउंटर टॉपवर ठेवायची असेल तर खूप सुंदर दिसते आणि जागाही खूप कमी लागते. याची डबल लेअर बॉडी आहे. बाहेरील भाग अतिशय चांगल्या प्लास्टिकचा आहे तर आतला भाग अतिशय चांगल्या क्वालिटीच्या स्टेनलेस स्टीलचा आहे. यासोबतच आपल्याला ही ग्लास लीड म्हणजेच हे काचेचं झाकणसुद्धा मिळतं. हे आपण ह्या केटलवरती ठेवून केटल व्यवस्थित कवर करू शकतो, ज्यामुळे एक तर केटलही कवर होते, दुसरं म्हणजे आपल्याला ह्या केटलमध्ये काय शिजतं आहे किंवा हे किती शिजलं आहे हे सुद्धा समजतं, म्हणजे पाहता येतं. जास्त गरम झालं किंवा यातलं पाणी संपलं तर ही केटल ऑटोमॅटिक बंद होते. 3 ते 4 लोकांसाठी अगदी पुरेसं तुम्ही यात पदार्थ बनवू शकतात, जसं की भात असेल, नूडल्स, पास्ता किंवा कुठलीही ग्रेव्ही, कुठलीही भाजी असं तुम्ही पदार्थ यात बनवू शकतात. हे पॉवर बटन आहे. स्लो कुकिंग किंवा फास्ट कुकिंगसाठी तुम्ही याचं 1 किंवा 2 वरती हा मोड सेट करू शकतात. आपल्या गरजेप्रमाणे आपण याचं तापमान सेट करू शकतो. यासोबतच हा स्टीमर पॉट म्हणजेच ही जाळी मिळते. तर यामध्ये आपण मोदक, मोमोज, फुनके, दिवे, कानले ह्यांसारखे पदार्थ स्टीम करू शकतो. ही जाळीसुद्धा स्टेनलेस स्टीलची आहे. यासोबत येतो हा 360 डिग्रीचा डिटॅचेबल पॉवर बेस. यावरती आपण ही केटल ठेवून वापरू शकतो. यासोबतच आपल्याला मिळते ही स्टील रॅक, ज्याच्यावर आपण इतर भांडे ठेवून पदार्थ वाफवू शकतो. जसं की आपल्याला भात बनवायचा असेल तर ह्यावरती भाताचं भांडं ठेवून तुम्ही हा पदार्थ शिजवू शकतात. आणि सोबतच मिळतो हा प्लास्टिक बॉल, ज्यामध्ये आपण ढोकळा, केक यासारख्या पदार्थ बनवूही शकतो किंवा मग मेजरिंगसाठी आपण हा वापरू शकतो. यासोबतच आपल्याला मिळते ही एग बॉईल करण्यासाठीची जाळी, ज्यामध्ये आपण अंडी वाफवू शकतो. तसंच या केटलसोबत हे सगळ्या गोष्टी मिळतात आणि सोबतच मिळतं हे युजर मॅन्युअल आणि त्यासोबत वॉरंटी कार्ड. या केटलला 2 वर्षाची वॉरंटी आहे. या केटलमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, तसेच वेगवेगळे पदार्थ वाफवूही शकतो. तर मी आज इथे उकडीचे मोदक बनवून पाहते. तर सगळ्यात आधी इथे केटलमध्ये मी पाणी घेतलं आहे. आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर जी याच्यासोबत आलेली स्टीलची जाळी आहे त्याला तेल लावून मी त्यामध्ये उकडीचे मोदक ठेवले. वरून ही जी काचेची लीड आहे म्हणजे झाकण आहे ते ठेवलं. त्यानंतर ही केटल चालू केली आणि 2 वरती मी याची पॉवर ठेवली. हाय पॉवरवरती मी हे मोदक उकडून घेते. तर एक 10 ते 12 मिनटं हे मोदक छान उकडून घेतले. त्यानंतर पॉवर ऑफ केली आणि आता ही जे भांडं आहे किंवा ही जी जाळी आहे ती बाजूला काढून घेतली आणि अगदी 10-12 मिनटात मस्त असे उकडीचे मोदक छानपैकी उकडून म्हणजे वाफवून झालेत. आता पुढचा पदार्थ मी बनवते तो म्हणजे नूडल्स. जे आपले रेडीमेड नूडल्स असतात ते मी इथे बनवते. त्यासाठी केटलमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकलं. त्यानंतर पॉवर ऑन केली. 2 वरती मी हे पॉवर मोड ठेवला आहे. पाणी अगदी काही सेकंदात उकळायला लागलं. त्यानंतर त्यात मसाला टाकायचा आणि मसाला टाकल्यानंतर हे मसाल्याचं जे पाणी आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. लगेचच याच्यात नूडल्स टाकले आणि चमच्याने हे चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर केटलवरती हे ग्लास लीड ठेवली म्हणजेच हे झाकण ठेवलं आणि अगदी 2 मिनटं हाय मोडवरती हे जे नूडल्स आहेत ते मी शिजू दिले. हे पहा, अगदी 2-3 मिनटांनी आपले जे नूडल्स आहेत ते अतिशय छान शिजलेले आहेत. कुठे प्रवासात जायचं असेल आणि तिथे आपल्याला पटकन मॅगी बनवायची असेल तर त्यासाठी ही केटल खरंच उपयोगी आहे, कारण ह्याला खूप जास्त जागा लागत नाही आणि पटकन आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. पुढचा पदार्थ मी जो बनवून पाहिला तो म्हणजे भात. त्यासाठी सगळ्यात आधी तर केटल ऑन केली. 1 वरती हा मोड ठेवला. त्यानंतर केटलमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल टाकलं.
तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले टाकले, जसं की जिरं, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडा, लवंग, मिरे आणि हे सगळं छान एकजीव केलं. आता लगेचच यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे सगळं एकजीव केलं आणि आता केटलीवरती हे झाकण ठेवलं. आता हे जे पाणी आहे ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. हे पहा, अगदी 1 मिनिटाच्या आत आपलं हे पाणी छान उकळले. आता झाकण काढते आणि यामध्ये टाकायचे तांदूळ, धुवून घेतलेले तांदूळ टाकले. आवश्यकतेप्रमाणे आपण ह्यात किती भात बनवतोय त्याप्रमाणे आपण तांदूळ टाकू शकतो. मी इथे 1 कप तांदूळ टाकले. ह्याची कॅपॅसिटी आहे 1.2 लिटरची, तर त्या अंदाजाने तुम्ही यात वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. तांदूळ टाकून झाल्यानंतर चांगलं एकजीव केलं. पुन्हा वरून झाकण ठेवलं आणि केटलचं जे टेम्परेचर आहे ते 1 वरती म्हणजेच कमीवरती सेट केलं आणि छान 5 ते 7 मिनटं हा भात शिजवून घेतला किंवा मग भात शिजेल इथपर्यंत शिजवून घ्यायचा. अधूनमधून तुम्ही चेक करू शकतात. पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही ते ॲड करू शकतात. तर अशा पद्धतीने 10 मिनटात माझा हा जो भात आहे तो छान शिजलेला आहे आणि ह्या पद्धतीने आपण ह्या केटलमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. आता आपण ह्यात पदार्थ तर बनवले, पण ही स्वच्छ कशी करायची? ही केटल स्वच्छ करण्यासाठी याचा जो आतला म्हणजे स्टीलचा भाग आहे याला आपण नेहमीप्रमाणे स्क्रबरने घासून पाण्याने धुवून छान स्वच्छ करू शकतो. फक्त केटलचा जो बाहेरचा भाग आहे आणि शक्यतोवर जो खालचा भाग आहे याला शक्यतोवर पाणी लागू द्यायचं नाही. जर समजा चुकून पाणी लागलं तर आपण एखाद्या कोरड्या कापडाने हे छान पुसून घेऊ शकतो. त्यानंतर ह्या भागाला सुद्धा पाण्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. जर हे पुसायचं असेल तर कोरड्या कापडाने आपण हे छान पुसून घेऊ शकतो. बाकी जे उरलेले सगळे भांडे आहेत ते आपण नेहमीप्रमाणे स्क्रबरने साबणाने घासून पुसून ठेवू शकतो. अतिशय उपयोगी अशी ही आगारो मल्टीकुक केटल विथ स्टीमर जर तुम्हाला सुद्धा मागवायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ही परचेस करू शकतात. तुमच्या काही शंका असतील, क्वेरी असतील तर त्या मला जरूर विचारा. मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा. हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.